मित्र, काल ना बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली शरद पवारांची. शरद पवार राष्ट्रवादी फुटल्यानंतर म्हणजे अजितदादा सगळा पक्ष घेऊन जेव्हा बाहेर पडले आणि भाजपच्या वळसणीला गेले, त्यानंतर एकामागोमाग एक सभा घेणार असं ठरलं होतं, जसं शिवसेनेत झालं तसं. पण तुलनेनं शिवसेनेचा जो धडाका होता, शिवसंवाद यात्रा, जनसंपर्क यात्रा, शिववडापाव नाही अशीच काहीतरी यात्रा होती, महाप्रबोधन यात्रा आपल्या बीडच्या हक्कांनी काढली. तर बीडच्या हक्कांवर आठवलं, कालची ही सभा जी होती ना शरद पवारांची, ती बीडमध्येच होती. म्हणजे मुंडे फॅमिलीच्या त्या आवारात ही सभा झाली आणि टार्गेट अर्थात धनंजय मुंडेच होते. ही सभा बहुचर्चित होती. 2 दिवस मीडियात वातावरण निर्मिती झाली. या सभेला प्रचंड गर्दी व्हायला हवी असा जो काही एक आडाखा बांधला गेला होता जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून, तर त्यानुसार ही गर्दी होताना दिसत नाही असं लक्षात आल्यानंतर ऐनवेळी म्हणजे सभेच्या आदल्या दिवशी रात्री खलबत झाली आणि काही प्रेक्षक सभेला जी गर्दी असते ती गर्दी भाड्यानं मागवण्याचं ठरलं असं आमच्या कानावर आलंय. आणि ही जी काही भाड्याने गेलेली जी गर्दी गोळा केली होती, त्या गर्दीला जे काही तो मेहनताना मानधन द्यावं लागतं. कारण यातल्या बऱ्याच महिला ह्या आता सध्या बीडमध्ये सोयाबीनचं पीक तारारून आलं आहे, त्या सोयाबीनच्या पिकाच्या तोडणीसाठी, त्याला छेदणं वगैरे काय म्हणतात, त्यासाठी या महिला जातात वावरात. त्यांची जी रोजंदारी असते त्यापेक्षा थोडीशी जास्त रोजंदारी जर त्यांना मिळाली तरच त्या या सभेला येणार असा एक त्यांचा अलिखित नियम होता. आणि ती अट मान्य करून या सगळ्या महिलांना या सभेला आणलं गेलं होतं. आता या महिला ज्या आल्या सभेला, त्यांना या राजकारण्यांवर भरोसाच नाही. त्यामुळे आम्हाला आधी तरी पैसे द्या. आता यांना आधी पैसे दिले तर या सभेतून मध्येच उठून गेल्या तर परत झाली का पंचायत. मग त्या महिलांचा घोषा चालू, आमचे पैसे कधी देणार, आमचे पैसे कधी देणार. या पैसे देण्यासाठी ज्या नेमलेल्या ज्या आपण मुंबईत ज्याला मुकादम म्हणतो, म्हणजे महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या कर्मचाऱ्यांवरती एक देखरेख करणारा किंवा त्यांना संघटित करणारा, त्यांना कंट्रोल करणारा एक माणूस असतो, एक पद असतं, त्याला मुकादम असं नामाभिधान दिलेलं आहे. तर या सगळ्या भाडोत्री प्रेक्षकांना गोळा करणारी जी कोणी एक व्यक्ती असते त्यालाही आपण मुकादम असं संबोधूया सध्या. या मुकादमाचा जीव खाऊन सोडून दिला होता. या लोक हैराण करून टाकलं होतं मुकादम लोकांना. त्या मुकादम बऱ्याचदा म्हणजे बऱ्यापैकी महिलाच होत्या. मग यांना चालू सभेत बसल्या जागीच हे पैसे वाटप सुरू झालं होतं. आता हे मी सगळं हवेत तीर मारतोय का नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. राधाकृष्ण होके पाटील साहेब असतील, त्यांनी पहिल्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की मी शरद पवार साहेबांच्या सोबत आले असणार आहे. दरेकर नाना असतील, पृथ्वीराज साठे साहेब असतील, भाई गंगाकिशन थावरे असतील, नारायणराव टिटक साहेब असतील, आणि अगदी आज त्यांनी प्रवेश केला ते बबन भाऊ गीते असतील, यांनी देखील सांगितलं की माझी देखील इच्छा आहे की मला शरद पवार साहेबांसोबत काम करायचंय. मागच्या 3 महिन्या पाठीशी उभा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकरता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार पाहिलं सध्या महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर चाललंय, कुठे चाललंय, याच्यावर जेव्हा आपण बोलतो, याची जेव्हा चर्चा करतो, तेव्हा परिस्थिती अशी आहे की लोक या राजकारण्यांना विटलेत, या राजकारण्यांना कंटाळलेलेत, त्यांच्या राजकारणाला कंटाळलेले. त्यामुळे शरद पवार असोत की उद्धव ठाकरे असोत की अगदी राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कोणी असोत, यांच्या सभांना
स्वतःहून येणारा जो कोण श्रोतू वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहे, जनता आहे, यांची वानवा भासते महाराष्ट्रात. राज्यातली जनता या लोकांना कंटाळलेली. हे व्हिडिओ निव्वळ गंमत म्हणून बघू नका. हे व्हिडिओ याचं द्योतक आहे की येणारी निवडणूक ही कोणकोणत्या आयुधांवर लढवली जाऊ शकते. मतदारांना बोलवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र हे या राखाडी रंगाच्या ज्या नोटा आहेत ना 500च्या. आता गुलाबी नोटा, गुलाबीवरचा जो बापू 2000वाला तो दिसणं दुरापास्त झालं आहे, कारण त्या नोटा हळूहळू सरकारनं काढून घेतल्यात मार्केटमधून. आता जे काही त्या राखाडी रंगाच्या बापूवरच सगळं काही काम चालणार आहे. त्या 500च्या नोटा पुढच्या 2024च्या निवडणुकांमध्ये की फॅक्टर असतील, अगदी महत्त्वाचा कळीचा मुद्दा असेल. आणि या नोटांच्या भोवतीच सगळं राजकारण फिरणार आहे. त्यामुळे सहानुभूतीची लाट, पक्ष चोरला, बाप चोरला, चिन्ह चोरलं, गद्दार, 50 खोके, हे मुद्दे, हे विषय कुठेतरी अडगळीत पडतील, कारण लोक कंटाळलेले आहेत. त्यांना या मुद्द्यांनाही कंटाळलेले, या लोकांच्या राजकारणालाही कंटाळलेले. आता जे काही चालणार आहे ती फक्त 500ची नोट, एवढंच. मित्र, या 500च्या नोटा काही आभाळातून पडत नाहीत. त्या छापल्या जातात रिझर्व्ह बँकेत, तिथून त्या चलनात येतात. आणि चलनात आल्यात की साध्या सामान्य गरीब कष्टकरी माणसाच्या हातात पडण्याऐवजी त्या अशा गद्दारांच्या आणि ह्या ज्या काही धनदांडग्या राजकारण्यांच्याकडे जास्त प्रमाणात कशा आकर्षित होतात. त्यांच्याकडे असा कोणता चुंबक आहे की त्यांच्याच घरात, त्यांच्या गोडाऊन्समध्ये, कुठल्या कुठल्या बंगल्यांच्या तळघरामध्ये खोकेच्या खोके भरून या नोटा साचवल्या जातात. मग त्याच्यावर कुठला तरी नागोबा डुलत असतो. यावर आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत. याचाही विचार करायला हवा की हा पैसा सगळा एकाच प्रवर्गाकडे कसा जातो, ते कसा हा पैसा गोळा करतात. आणि सामान्य जनता ही एक नोट मिळवण्यासाठी दिवसाची रोजंदारी बुडवून या अशा सभांना येते. दुर्दैव आहे आपलं, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे या राजकारणाला आपण आता काय नाव द्यायचं? हे राजकारण आहे की 500च्या नोटावर चालवला जाणारा, खेळला जाणारा हा तमाशा आहे? पूर्वी 3 पैशाचा, बिन पैशाचा, असे कुठले कुठले तमाशे यायचे, पण हा 500चा तमाशा आहे. 500चा तमाशा. आणि तो 2024ला अधिक जोमानं, अधिक द्वेषानं पाहायला मिळणार आहे आपल्याला. वाट पाहूया. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझिने. धन्यवाद. नमस्कार.